गाईज या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ए गप परे 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 हिने काय केलं माहितीये का गाईज? हिने मिसरी खाल्ली आत्ता. इकडे बाय बघा. हा का ग? हा खाल्ली मम्मी. नाही नाही ए शक्तीचं नको घेऊ. हा मिसरी खाल्ली तू. लोक दाखव. हा काळीची बर का लय डेंजर. काळजी घे परे बघू दे. अरे इकडे बघ ना. नाही खाल्ली हो नाही खाल्ली ती मिसरी भाजत होती तेवढ्यात मी व्हिडिओ चालू केला. लय भयानक विषय मम्मीचं काम कर. पण तू खाणार होती. अरे मग 2 शब्द सांग ना पब्लिकला. असं उघडा बसेल. उघडा इकडे बघ. गेल त्याला आणि हळदी दिवशी तर बनलेच होता डायरेक्ट. आता बोललो असतो मी. सांग ना 2 शब्द पब्लिकला. कशी परी परी सांगा कशी बरं. कॉमेडी करायला. अरे कॉमेडी आमच्या घरात आम्हाला कॅमेरे बसवायचे ते कॉमेडी साठी. हा. नाही का हा कॉमेडी करत होते. लय बेकार कॉमेडी करती परी. एक तरी असं असतच आहे घरामध्ये. नाही पण डायरेक्ट सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण हसा. असं आहे परीचं. अनलिमिटेड पॅकेज आमचे. अनलिमिटेड पॅकेज आहे. या ठिकाणी तू काय चालू होतो? मसाला वाटते, लाईट गेली. लाईट गेली म्हणून थोडस मसाला वाटायचं काम चालू आहे. लगेच काही बोलू नका बसून वाटती मसाला ती. नॉर्मल डिलिव्हरी. नॉर्मल डिलिव्हरीचा प्रश्न काय करत बरोबर आहे. मग बरोबर या ठिकाणी भूमी बघा इथं. भूमी काय चाललंय तुझं सकाळ सकाळ? काहीच नाही, काम चाललंय. काय काम चाललंय? हे संदीप कुठे गेला? गाड झोपेत. सकाळी उठून पकड झाला तू म्हणे. कोण म्हणे? मग तुला संदीप रात्री 3 वाजता घरात नव्हता. नाही मी काय दुबईला गेलते का? मी त्याच्या शेजारी झोपेल होते. मम्मी मी भूमीला म्हंटल संदीप रात्री 3 वाजता घरात नव्हता. हा. ती 1 मिनिटासाठी शांत झाली आणि नंतर काय म्हणती? हा पळा शेजारी झोपेल होती. काय खरं नाही भूमी. भूमी काय म्हणते मग बाकी? काय नाही. बरं वाटतं तुला? हा काय दुखत होत तुझं? काहीच नाही. मन दुखत होतं. काय दुखत होत? मन. बर परी कुंद दाबून घे. परी मन दाबतीन तू. गळ्याने दाबत आम्ही. काय गळाने दाबत होती. आम्ही लोकांना हसवतो. बघू दे. आम्हाला वाटतं आमच्यामुळे कोणतरी हसतंय ना, बास झालं. आता काही तुम्हाला परीचा किस्सा सांगू एक. परी ना उठल्यावर नाही रे ते नाही यार. ते जाऊ दे. रोज सकाळी उठल्या माझी मस्करी करते तिथे वेगळंच आहे. दादा मस्करी करू द्या. काय करते सकाळी उठली ना माझ्या रूम मध्ये येते नाही का. दाजी गुड मॉर्निंग. माझ्यावाला चष्मा नसतो आणि हे किती आहे बरोबर ना. असंच करते. दाजी हे किती आहे असे म्हणते. फोन येत होता म्हणून ती बघत होती. म्हटली का बघू राहिली असं मोबाईल मध्ये फोन येतोय. हो काय ए ऋतू तू काय बोलते? काहीच नाही. का बरं काहीच नाही? मसाला वाटायचं काम. दाजी तुम्ही आज काहीतरी आम्हाला कुठेतरी घेऊन जाणार आहे ना फिरायला? मी हा मग तुम्ही म्हंटले नाही कुठं? का? तुम्हीच म्हंटले काहीच नाही. तुम्ही कुठेतरी काहीच फिरायला बोललो घेऊन जाणार आहे. मी काहीच म्हणलो नाही. कोण दिलदार आहे? मी बिलकुल दिलदार नाही. घरातला करता धरता मोठा माणूस आहे आपल्या घरातले डायरेक्ट. तुम्ही लय असं तुला कशी? आता 18 प्रो घेऊन द्या. Guys, दाजी मला हा, म्हणते तुम्ही ना ते फोन सगळं घेऊन सोड. द्या तुम्हाला. हा? फोन घेऊन द्या कोणाला? मला. तुला नाही घेऊन देणार तुम्हाला सांगतो. ते सगळं सोडा. भूमीने पाठीमागच्या वर्षीच मला सांगितलं की दाजी सप्टेंबर मध्ये जेव्हा 18 लॉन्च होईल ना त्यावेळेस पहिला मोबाईल नोव्हेंबर मध्ये मी तुम्हाला घेऊन देणार तुमच्या बर्थडे दिवशी. आमची दाजी अजिबात दिलदार नाही आणि मला आयफोन पण नकोय आणि मी असं काही सांगितलेलं पण नाही. बास इथं माझा विषय संपलाय. बाबू बरे लय भयानक 2 तोंडी. बघितलं का आता किती भयानक. आता काय खरं बाबू काय केलं बघितलं. नाही बघितलं ना. व्हिडिओत बघ तुला समजल. अरे मी नसते समजून घेतलं मग. काय केलं असं? लय जास्त झालं आधी. बघा या ठिकाणी तलपीबाईची तलप भागवली या पोरीनी. माझी मिसरी भाजली. वाव किती भारी वाटलं. छान. आणि जशी मला लागती तशीच मिसरी भाजली पहिल्यांदा बर का. म्हणजे चांगलं नवरी बाईला माझ्या येतं हे चांगलं काम करता. हे चांगलं काम झालं का मिस्त्री भाजायची. तिन्ही सुनांना माझी मिसरी भाजता येते म्हणजे मी काहीतरी प्रगती केली आहे. मग मम्मी वाक्य म्हणते तू. मी मस्त
मस्त. हा आज खूप उशिरा उठले. आज पहिल्यांदा मला इतके वेळ झोपायला भेटलं आणि झोप पण लागली, महत्वाची गोष्ट. बर. कारण की थोडीशी जाम झालेली आहे ना मी, त्याच्यामुळं. बोट चालवती बोट कुठं बोट चाललं तुझं पिऊ. हिने सकाळी पिऊला मारलं बरं का. मी नाही मारलं, कोणी मारलं? भूमिताईंनी मारलं. बरं झालं मारलं, भूतीला त्रास देत होती. भूमी कधी मारत हिला नव्हती कोडीची ना. बघा, हे बघा हा. पिऊ. बघितलं बघितलं की भयंकर आहे. अहो, ती सकाळी 5 वाजल्यापासून भुकती, मग तिला मारणार नाही तर काय पूजा करणार का तिची? नाही लय खोडीची आहे ती. हा. हाय ना बरं. अजून मार्ग भूमी मी आहे. परील चावली होती परवा दिवशी. हाताला धरलं होतं इथे. परीला ना काही पोरींनी विचारलं की तुझं लग्न झालं का, त्यानंतरची परी त्या पोरींनी तेवढे एक म्हणजे सांगाल ती फक्त बघा बर का. कुठल्या पोरी काय फक्त ते नको सांगू, फक्त हा. तुला हा अशाच ना बाजूला उभ्या होत्या. हा. आणि पोरी अशा जवळ, "ही तुझं लग्न झालंय?" म्हटलं लायसन दाखव. लगेच आधी त्याला आवाज हा. ओ इकडे बघा असे. मग त्या पोरी अशा हात घ्यायच्या आणि अशा हात बाहेर करायचे. ती काय म्हणती? काय झालं? मी असे ग्राउंड फिरून आले का मला मी आवाज येते त्यांना. हा ना, ते असे असतात फोन धरून असे बसेल असतात. इथलं आमच्या मंदिरापाशी ग्राउंड आहे ना, ते ग्राउंड फिरून आली ना, ते अशा बसेला असतात. हा बरोबर. काय म्हणते मम्मी? म्हणून मग आधी त्याला त्या पोरीमध्ये असं हाय करायला भीती वाटते ना. तुला भीती वाटते. त्यांना असं वाटतं मग आम्हाला करतात काय म्हणून. हा बरोबर आहे ना त्याचं मग. हा, बरोबर आहे. उगाच कोणी धरून मारलं मग कशाला मी एक नाही तर करत. मार नाही खायला कोणाचा. काय रे आद्या, हा. असं पोरींवरून तर नाही. जाऊ दे, आमचे नवरदेव कसे वाटतात सकाळी उठल्या उठल्या फ्रेश. हा. तुला नवीन 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 नवरा. पार्सल देऊ का? तुम्हाला एक कमेंट सांगायची राहिली. परवाच्या ब्लॉग डोळ्यात मसाला जाईल तुझ्या. नाही, परवाच्या ब्लॉग मध्ये कमेंट काय आली होती माहितीये का? मी ब्लॉग मध्ये असंच म्हंटल का माझा नवरा महादेवासारखा आहे. तर एका कोणीतरी कमेंट केली का तुझा नवरा महादेवासारखा आहे तर काय भूमीचा नवरा मसोबा आहे काय? खरं का बघ, मस्त बाई का नाही हो, नाही. मम्मी बिचारा तुम्ही काय म्हणली माहितीये का तुला आता? मी ऐकून नसतं घेतलं. काहीच नाही बोलले मी. का आता मम्मीला काय बोलली तू? काहीच नाही, मी कोणालाच काय नाही बोलले. उगे दाजी आहे ना सकाळ सकाळी उठून कळ लावून राहिले बर का. हे याला म्हणलं ते त्याला म्हणलं. आज किती वर्षानंतर मी उठलो? 3 वर्षानंतर. असं काही नाही, मी रोज सकाळीच उठतो, फक्त इथे किचन मध्ये लवकर आलोय. असं विषय. हे काय बडबड चालू आहे माझ्याकडे? काय बोलली तू माझ्याकडून? अरे आता हे कुत्री माग लागले ना त्या कुत्रीच्या. यायला पिऊला खरंच काही काम नाही. हा, लय त्रास आहे. गडबड चालली. बोल बोल. मी विसरून गेले आता. नाही नाही बोल इथं. आता आठवलं तर नाही पाहिजे. बोल. आठवतंय तुला, बोल लवकर. काहीच बोला. नाही आठवत मला, आता मी विसरून गेले. मी लगेच विसरते. तू म्हणली ते सोडा दाजी. ते सोडत आजी पण काय झाला? काय झालं? हो हा. तुम्ही म्हणले ना मी रोज उठतो. ताई मला काल म्हणत होत्या का जेव्हा मी उशिरा उठते ना तेव्हा माझा नवरा सकाळीच उठून तयार होऊन बसतो. आणि जेव्हा मी लवकर उठते तेव्हा लेट उठते ते. असं ताई म्हणत होत्या मग काल. तसं ताईनी तर आजच उठली लवकर. तेव्हा तुम्ही उशिरा उठता असं. गाईज गाई देखो ना देखो ना देखो ना देखो ना. बरोबर आहे की नाही? आज उठली ताई पण, भूमी पण. माझ्यावर खरं कशाला येते? पण खरं बोलायचं. काढला नसतोय. झालं तुझी पॅन्ट दिसते खराब नाही ना? नाही. तर गाईज आमच्या दाजींनी आज फायनली मनावर घेतलं होतं आणि आज पहिल्यांदा ब्लॉग काढला. आता ते घेतच नाही मनावर. तरी म्हटलं कोण बोलत का नाही. मला असं वाटतं की तुम्ही रोज व्हिडिओ काढा. हो का? परी तू माझी ब्लॉग बघायची का ग? मग कधी लहान होती तेव्हा? लहान नाही. लहान मग काय मोठी होती का तू? फक्त नवरा असेल त्या ब्लॉग बघायचे. कोण? हा का? आदित्य असं- तिथं आदित्य असेल तर ब्लॉग बघायची का? काय खरं नाही. खरं परे. असं काय नाही, मी सगळ्यांची बघायची. आले असेच म्हणायची. पण मी तुम्हाला भाऊजी, भामटे भाऊजी. सगळी स्टोरी सांगून दिली तर मजा काय राहील नंतर. गाईस सगळं काही भेटेल तुम्हाला आदित्य वागचुरे युट्यूब चॅनल वरती बघायला. लव्ह स्टोरी येणार आहे. आणि यांचा हनीमूनचा ब्लॉग बघितला का नाही तुम्ही? म्हणजे हनीमूनचा ब्लॉग गेले नाही ते हनीमूनला, जाणार आहे. जाणार आहे, त्यासाठी काय करायचंय? संदीप या वागचोरे. संदीप्या संदीप्या आयो भूमे, मी नसतं ऐकून घेतलं. संदीप्या वागचौरे
संदीप प्या म्हणली का त्या वाक्सरपणी वाह. माझी काही चुकी नाही, मला पूर्ण बोलायचं होतं. हा बोल चल हा बोल. तुम्ही बिग बॉस सारखं सीन लावला इथं. एका शब्द धरून ठेवायचा. बोल हा चल बोल. तुम्ही बोल ना. यांच्याकडे द्या. तू बोल ना संदीप संदीप. नावाची खराबी करून राहिले सारखे सारखे. चॅनल जाऊन नक्की ते व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओला 1 मिलियन जाऊन व्ह्यूज करा. व्हिडिओ दाखव ना, व्हिडिओ दाखव चल ती व्हिडिओ दाखव. म्हणजे कसं होईन ते फिरायला जातील ना, मग तुम्ही पण बघा. म्हणजे ना आता तुम्हाला सांगतो, एक लालच दाखवली संदीप मी त्यांना. 1 मिलियन व्ह्यूज कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला मी हनीमूनला पाठवणार. लालच नाही, खरे. खरं येणार आहे. खरं येणार आहे, हा खरं येणार आहे. भूमी 2 तोंडी नाहीये, लक्षात ठेव. खरं येणार आहे. एकच वेळ डायरेक्ट. हिने बघितलं काय केलं. काय बोलली तुम्ही व्हिडिओतच बघ, खरं मजा येणार तुला व्हिडिओ बघायला. मग तुला समजेल पर्याय खतरनाक आहे. नाही, जाऊ दे. भेटला की नाही आधी त्याला ब्लॉग. आणि हा, ह्या व्हिडिओच्या शेवटला पण लावलेला राहील तो ब्लॉग कोणता आहे. नक्की त्या ब्लॉग वरती क्लिक करा आणि तो ब्लॉग पूर्ण बघा. आणि कमेंट मध्ये असं लिहा की 1 मिलियन व्ह्यूज जातील दादा, तू हनीमूनला जाशील. हा का, 1 मिनिट. कुठे कोणती चॅनल? हा, संदीपच्या चॅनल वरती आहे, बघू शकता तुम्ही. किती मिलियन गेले? 64,000 व्ह्यूज गेले फक्त. आणि लवकरच तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक करून व्हिडिओ पूर्ण बघा. दिसते तुम्हाला व्हिडिओ? ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि भरभरून प्रेम द्या. डायरेक्ट 1 मिलियन व्ह्यूज जाऊ द्या. मग आम्हाला पण जाऊ द्या. कुठं 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 जायचं हनीमूनला? अरे कुठं कुठं जायचं हनीमूनला?